महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। खात्यावरती 6,000 रुपये जमा झाले आहेत। काही महिलांच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये, काही महिलांच्या बँक खात्यावरती 2,000 रुपये असे पैसे कालपासून अथवा परवापासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आणि मग महिलांना प्रश्न पडत आहे की आमच्या खात्यावरती हे पैसे आलेत कशाचे, हे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत की कशाचे आहेत? तर लक्षात घ्या, हे पैसे आहेत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे आणि या योजनेच्या हप्त्याचे वितरण झाल्याची माहिती आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे। आता हे पैसे नक्की कोणाला जमा झाले आहेत, किती जमा झाले आहेत, तसेच तुम्हाला देखील या योजनेचे पैसे जमा करण्यासाठी काय करावे लागणार आहे या संदर्भातील सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि फेसबुक पेजवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। तर मित्रांनो, ही योजना आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना आणि या योजनेअंतर्गत बघा याचं टॅगलाइनच काय आहे, मातृत्वाला प्रयत्नांचे वंदन। आता या योजनेअंतर्गत काल म्हणजे 17 तारखेला जी आपल्या महिला व बालविकास मंत्री आहेत विभागाच्या आदिती तटकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले की जवळपास 63,447 मातांच्या बँक खात्यात आज योजनेच्या लाभाची रक्कम जमा करण्यात आलेली आहे आणि यामध्ये सुमारे 19.21 कोटी रुपयांचा लाभ महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे। केवळ 2 महिन्यांच्या कालावधीत राज्यातील सर्व लाभार्थी मातांचे मॅपिंग करून लाभ सुरू केला आहे आणि यासाठी सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, बाल विकास प्रकल्प अधिकारी, विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांना यश देखील आल्याचे आपल्या पोस्टच्या माध्यमातून आपल्या महिला मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे। आता या योजनेअंतर्गत खरंच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे का, असा देखील प्रश्न अनेक महिला करत आहेत की बाबा सरकारने सांगितलं तर आहे परंतु खात्यावरती पैसे जमा झाले आहेत का? तर त्याबाबतचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो। आपल्याच एक फॉलोवर आहेत, त्यांनी या मला स्क्रीनशॉट पाठवला आहे। त्यांच्या बँक खात्यावरती बघा या ठिकाणी 16 तारखेला संध्याकाळी 6:28 हे 6,000 रुपये जमा झाले। यामध्ये बघा APBS स्पष्टपणे सांगितलं आहे आणि पुढे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत 6,000 रुपये जमा झाले। काही महिलांना 2,000 आलेत, काहींना 3,000 आलेत। असं का? तर लक्षात घ्या, यामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत जर तुम्हाला पहिलं अपत्य मुलगी झाली तर तुम्हाला 2 टप्प्यांमध्ये 5,000 रुपये मिळतात। पहिला टप्पा 2,000, नंतर 3,000 किंवा आधी 3,000 नंतर 2,000 असे 5,000 रुपये तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात DBT द्वारे जमा केले जातात। आणि त्यानंतर जर महिलांना दुसरं अपत्य मुलगी झालं असेल तर त्यांना एक रकमी म्हणजे डायरेक्ट 6,000 रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातात। आता या ज्या महिला आहेत किंवा या ज्या लाभार्थी आहेत यांना दुसऱ्यांदा मुलगी झाली असल्याने त्यांना हे 6,000 रुपये त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती थेट जमा करण्यात आलेले आहेत। आता तुम्ही म्हणाल की आम्हाला या योजनेसाठी आमची नोंदणी करायची आहे किंवा आता आमची बायको असेल किंवा आमची बहीण असेल किंवा मी स्वतः प्रेग्नंट आहे तर आम्हाला आता आमचं अपत्य झाल्यानंतर मुलगी झाल्यानंतर आम्हालाही पैसे मिळणार आहेत का? तर लक्षात घ्या, होय, तुम्हाला देखील पैसे मिळणार आहेत। यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत तुमची नोंदणी होणे बंधनकारक असणार आहे। सुरुवातीच्या काळामध्ये या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी प्रक्रिया सुरू होती, परंतु काही प्रमाणामध्ये यावेळी देखील म्हणजे या योजनेत देखील चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या दिसल्यानंतर ही योजना आता पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने कार्यरत आहे आणि यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुमची नोंदणी करावी लागणार आहे। त्यानंतर अंगणवाडी सेविका तुम्हाला जी काही कागदपत्र आवश्यक असणार आहेत ती सर्व कागदपत्र तुम्हाला मागवतील। ती कागदपत्र तुम्ही जमा करायची आहेत, ज्यामध्ये आधार कार्ड असेल किंवा बँक पासबुक असेल, त्यानंतर तुम्हाला बाळ झाल्यानंतर बाळाचा दाखला असेल, अशी जी काही माहिती असणार आहे तुम्हाला ती माहिती त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे आणि त्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर सरकारच्या द्वारे या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ वितरित केला जाणार आहे। आता मागील लाभ आपण पाहिलं की 31 मार्च रोजी आला होता, आता काल परत 17 सप्टेंबर रोजी हा लाभ आला आहे आणि आता यापुढे देखील पुढचा लाभ जानेवारी महिन्याच्या आसपास जमा केला जाणार आहे। त्यामुळे तुम्ही अजूनही योजनेसाठी नोंदणी केली नसल्यास लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांची भेट घ्या आणि त्यांच्या अंतर्गत या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत तुमची नोंदणी करून या योजनेचा अवश्य लाभ घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सर्व रकमेची आणि इतरही ज्या लाभांची असणार आहे ती मदत होणार आहे आणि तुमचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा देखील होणार आहे। त्यामुळेच ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हो, तुम्ही जर तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।